आज मी तुम्हाला अशी शिमला मिरचीची भाजी दाखवणार आहे की ती अगदी 10 मिनिटात बनवते आणि एकदा जर कोणी खाल्ली तर ते बोटं चाटतच राहतील आणि नेहमी तुमची तारीफ करत राहतील। तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण सिंपल अशी 10 मिनिटात बनणारी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी द्यायची। जिरं मोहरी छान तडतडले की त्याच्यामध्ये एक कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा। कांदा मी मीडियम साईजचा घेतलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा। कढीपत्त्याने फ्लेवर खूप छान येतो, कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही ॲड करा, फ्लेवर खूप छान येतो त्या भाजीचा। तर कढीपत्ता पण मी छान कांद्याबरोबर परतून घेते। कढीपत्ता व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं एक मीडियम साईजचा टोमॅटो, जो मी बारीक कट करून घेतलेला आहे। टोमॅटो कांदा आणि कढीपत्त्यासोबत छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि आलं लसणाची पेस्ट आपण नंतर ह्याच्यासाठी ॲड केलेली आहे की आलं लसणाची पेस्ट मी आता विकतची वापरली आहे। ती जर डायरेक्ट तेलात ॲड केली असती तर ती उडली असती, त्याच्यामुळे मी टोमॅटो घातल्यानंतर ती घातली आहे। आलं लसणाची पेस्ट पण छान परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं शिमला मिरची ॲड करायची। शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं। शिमला मिर्च व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये घरातले बेसिक मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। मी धनेपूड ॲड केलं आहे, थोडीशी हळद ॲड केली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे, चवीपुरतं मीठ ॲड करते मी ह्याच्यामध्ये। आत्ताच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते कारण मिठाने छान पाणी सुटतं भाजीला, तर मीठ ॲड केलेलं आहे। आणि हे सर्व मसाले मी भाजीमध्ये छान मिक्स करून घेतले। पाहू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित मसाले छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे। आणि शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, ॲक्च्युली ती वाफेवर पण शिजते, पण माझ्याकडे एवढा टाईम नाही कारण सकाळ सकाळी टिफिनची खूप गडबड असते। माझी मुलगी 8 वाजता स्कूलला जाते, तर त्याच्यामुळे ही टिफिनची गडबड असते। तर मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, छान त्याच्यावरती प्लेट झाकून दिलेली आहे। 10 मिनिटात ही भाजी छान शिजते। ऑलमोस्ट 60 ते 70% ही भाजी शिजते। ही भाजी 60 ते 70% शिजली की त्याच्यामध्ये 2-3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। पाहू शकता मी आता 2-3 चमचे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट छान भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता शेंगदाण्याचं कूट आता अगदी छान पद्धतीने मी ह्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स झालं की त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीर पण भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची। आणि कोथिंबीर एकदा भाजीमध्ये छान मिक्स झाली की आपल्याला काय करायचं आहे, भाजीवरती प्लेट झाकून भाजी 10 मिनटं शिजू द्यायची आहे, अजून 10 मिनटं, कारण थोडीशी भाजी अजून कच्ची आहे, तर अजून 10 मिनटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची। आणि 10 मिनटात ही भाजी एकदम परफेक्टच शिजते। ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण आणि भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि टिफिनसाठी ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी बनली होती। आणि तुम्हाला अशाच जर नवनवीन आणि 10 मिनिटात बनणाऱ्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा। तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा आणि तुमचे काही टिप्स असतील तर तेही मला नक्की सांगा। बाय।